आबा दळवी यांच्या नेतृत्वाच्या निवडणुकी संदर्भात ही आपण पत्रकार परिषद ठेवलेली आहे। तर सर्व पत्रकारांचं नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने स्वागत। सुरुवात संतोष शेट्टी साहेब, आबा दळवी साहेब आणि आमच्या प्रभारी मोनिका जगताप मॅडम हे आपल्याशी संवाद साधतील। तर आपण सुरुवात करूया। हे लोक विचारतील नंतर आपल्याला चालेल ना, सुरुवात करा मग प्रश्न। पहिल्यांदा नवी मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत करतो। आज एक कार्यक्रमाला आमची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी मुंबईचे प्रभारी डॉक्टर मोनिका जगताप मॅडम आहे। आता तुमची सर्वांना माहितीप्रमाणे आमची बंधू कालच नेमणूक झालेला असा रामचंद्र उर्फ आबा दळवी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काँग्रेसची जबाबदारी त्याच्या कंध्यावर दिलेली। आता आमचे कामगार नेते रवी सावंत तुमचे स्वागत केलेले। कार्यक्रमामध्ये उज्ज्वला सालवी आणि रत्नाकर कुतले, आपला रमेश दत्ता सर्व जमलेले। आम्ही सर्व कार्यकर्त्यांना बोलवलेलं नाही आहे, काय नेमकं काय ठराविक लोकांना बोलवले म्हणजे अचानक रात्री संध्याकाळी अध्यक्षपदाचे डिक्लेअर झालेले। आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या 15 तारीखला महापालिका इलेक्शन आहे। त्याच्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे इंडिया गठबंधनतर्फे इलेक्शन लढणार असा निर्णय झालेले। आमची काय सीट वाटपचे कार्यक्रम, मला वाटतं की सीट वाटपचे कार्यक्रम 1, 2, 3 दिवसच्या आत संपेल। जे कुठल्याही पक्षामध्ये सक्षम असेल ते निवडून येऊ शकतो। सामाजिक, सार्वजनिक, शैक्षणिक, धार्मिक कामामध्ये पुढाकार घेतलेला असेल, कुठल्या आपल्या गटामध्ये असेल त्यांना आपण पहिलं प्राधान्य देणार। जास्तीत जास्त सीट काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे कसं निवडून येतील। नवी मुंबईची आपल्याला माहितीच आहे, भ्रष्टाचार, नवी मुंबईचा भ्रष्टाचार मला वाटतं की देशाच्या कुठल्याही भागामध्ये होत नाही असा आपल्याला सर्व पत्रकाराला जानकारी आहे। काँग्रेस पक्षाने नवी मुंबई बनवला। काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना नवी मुंबईचा स्थापना केला, सिडको स्थापना केला। आज अटल सेतू असेल, एअरपोर्ट असेल, सर्व काँग्रेसचे देण आहे। ठीक आहे, आपण नशीबवान नव्हता, रिबन काढण्याचे भाग्य आपल्याला मिळालं नाही, ठीक आहे, बनवलं आपण म्हणजे बाप आपण हे सर्व। आणि कुठले 12.5% असेल, शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना साहेबांनी 12.5% निर्णय दिला। तिथल्या स्थानिक लोकांना न्याय काँग्रेस पक्ष असताना झालेले। नंतर काँग्रेस केल्यानंतर बाकी जे पक्ष आलेले ते कुठले कोणाला न्याय दिलेला नाही। आणि आपण काँग्रेसचे लोक येतात जातात, आजकाल प्रभाव वेगळा आहे। काही लोक पैशाच्या दबावाने जातात, काही लोक पॉलिटिकली प्रेशरने जातात। किती पण गेला, काँग्रेसचे कार्यकर्ता आमचे कोणी गेलेला नाहीये। काँग्रेस जगावर आहे, नेता फक्त गेलेले, नेता आपल्या स्वार्थासाठी गेलेले। कोणी असेल, आता मी नाव बोलणं योग्य नाहीये, जे असेल पहिला होता, दुसरा होता, तिसरा होता, चौथा होता, त्यांनी काँग्रेसने भरपूर दिलेले। त्याचं जीवन त्यांनी सार्थक करून काँग्रेसमध्ये घेतलेले आहेत।
आणि काँग्रेससाठी ते लोकांनी काय केलेलं नाही. सर्वांना प्रेशर आहे. आता आमची फॉर्म वाटप झालेले आहेत. 25-30च्या 40च्या वर आमची फॉर्म वाटप झालेले आहेत. उमेदवार आमचे 30-40 आमची तयार झालेले आहेत. आणखीन येण्याची शक्यता आहे. ते बी आता आमची महाविकास आघाडी इंडिया गठबंधन ते कसं सीट शेअरिंग होईल अध्यक्ष नेतृत्वाखाली आमची मोनिका मॅडम आहे. आम्हाला समन्वयाचे अध्यक्ष बनवला, चीफ बनवला. आम्ही सर्व मिळून आमची काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कशा न्याय देऊ शकतो, काँग्रेसचे कॅन्डिडेट जास्तीत जास्त करता निवडून येऊ शकतो, इंडिया गठबंधनची उमेदवार जास्तीत जास्त निवडून येऊ शकतो. ठीक आहे, आम्ही सत्ताला येऊ शकत नाही, येऊ शकेल ते सांगू शकत नाही. ते लोक जनतेवर निर्धार आहे. आता ईव्हीएम मशीन किती काम करतो त्याच्यावर आहे. भारत देश मध्ये हरियाणा असेल, बिहार असेल, जनताने निवडून दिलेलं नाही आहे, ईव्हीएम मशीनने निवडून दिलेलं आहे. ते पराक्रम मला वाटतं की मुंबई नाही मुंबई परिसर ताना असेल सर्वकडे ते चालणार आहे. आमचे पक्षाचे प्रमुख आमचे नेते राहुल गांधी वोट चोरीबद्दल दरवेळा रस्त्यावर उतरलेले आहेत. मोर्चा पण केला. ते कुठले फरक ज्युडिशियरला, इलेक्शन कमिशनरला कोणाला फरक काय पडत नाही. आपला धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे, इलेक्शन लढणं भाग आहे. ते नंतर काय करतील काय होतील देव जाणे. आम्ही पत्रकार तुम्ही सर्व जागृत आहोत. पत्रकारांनी थोडा लक्ष द्यावा. पुढे गडबड होऊ नये, मनमानी होऊ नये. म्हणजे आमची समोर दोन पार्टी मोठा आहे, एक शिंदे गट आणि गणेश नाईक गट. बीजेपी असं म्हणत नाही आपण, ते गट झालेले गट आहे. म्हणजे बीजेपी मध्ये बहुत सारा गट आहे. त्यासाठी गणेश नाईक गट आणि शिंदे गट म्हणू शकतो. ते लोक करोडो रुपये खर्च करतील. आमच्या लोकांना आयात करतात. तुम्ही 1 करोड घ्या, 2 करोड घ्या, 3 करोड घ्या, आमच्या पक्षात या. ठीक आहे, आमची काँग्रेस पक्ष आहे, सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे. आम्ही कोणाला पण पैशामध्ये विकत देणार नाहीये. जनता आपला बरोबर आहे. काँग्रेस पक्षाने, काँग्रेस सरकारने जनतेचे काम केलेले आहेत. सामाजिक सार्वजनिक सर्व काम केलेले आहेत. ते प्रमाणे आम्ही आता इलेक्शनला उतरलेत. माझ्या आपल्याला विनंती आहे की अपप्रचार कमी करून डेव्हलपमेंट प्रचार आपण करू शकतो. काय काय करू शकतो त्यासाठी तुमची सहकार सहयोगची आम्हाला गरज आहे. रामचंद्र दलवीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नवी मुंबईची जबाबदारी दिला. त्यासाठी आम्ही संपूर्णपणे त्याच्याबरोबर आहे. आता काँग्रेस मजबूत होईल, नवी मुंबईमध्ये गल्ली गल्लीमध्ये काँग्रेस दिसेल असं आम्ही सर्व मिळून ठरवून देणार आहे. काय पूर्वी काळामध्ये काही लोकांची चूक झाला असेल, सोडून गेला असेल, काय अर्थ नाही. अर्थात 2 मुलं असतो, 3 मुलं असतो बापाला, नंतर आई बापाला आश्रमामध्ये जावं लागतात. असं परिस्थिती, असं आमची परिस्थिती नाही आहे. काँग्रेस मजबूत आहे. काँग्रेसची जनता आमची बरोबर आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नवी मुंबईचे पत्रकार सुद्धा काँग्रेसला दयामया देणार असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर आहे. हा? तुम्ही बोला. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. आणि आपलं नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष आता आबा दलवी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे इलेक्शन मध्ये उतरणार आहे. आणि आपले शेट्टी साहेब त्यांच्या मार्गदर्शन आणि जेवढे आपले कार्यकर्ता आहे काँग्रेसचे ते सर्व आम्ही मिळून काँग्रेस पार्टीला इथे कसं जास्तीत जास्त सीट निवडून आणू शकतो त्याच्यावर पूर्ण आमचा फोकस असणार आहे. आणि आम्ही लोकल मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे. जे नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये जे काही मुद्दे आहे, भ्रष्टाचार आहे, त्या मुद्द्याला घेऊन आम्ही इलेक्शनमध्ये उतरतोय. आणि पूर्ण आमची एकच हे राहणार आहे की कसं आम्ही इथे जे आमचं नेतृत्व आहे, जे ते सक्षम लोक आहे, ते कसे जास्त सीट निवडून आणू शकतो त्याच्यावर आमचा फोकस राहणार आहे. आणि सर्वांना हेच विनंती आहे की थोडा लक्ष आमच्यावर पण ठेवा.
तर कसं तुम्ही लोकांच्या सहकार्य असेल तेवढाच आपल्याला बोलायचं आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. परवाच रात्री झालेल्या घडामोडीनंतर काल आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आम्हाला टिळक भवनला बोलवलं होतं आणि चर्चा झाली की आता पुढे काय म्हणून. आणि हा होऊ घातलेला वॉर टाईम आहे. तुम्ही पाहिलं जाता महिनाभरामध्ये निवडणुका आहेत. तर सगळ्यात मोठं चॅलेंज हे पहिल्या आधी निवडणुकीला सामोरं जाण्याचं. आणि अशा या वॉर टाईममध्ये आमच्या पक्षाध्यक्षांनी आणि पक्षांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला जिल्हाध्यक्ष पदावरची धुरा सांभाळण्यासाठी सांगण्यात आली, तर त्यासाठी मी माझ्या पक्षश्रेष्ठींचं, माझ्या अध्यक्षांचं आणि त्याचबरोबर माझे सर्व सहकारी, हे जे आमचे लढवय्ये जे पक्षात आहेत, जे आज एका विचारधारेला, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला, आयडिओलॉजीला मानणारे जे आहेत, त्यांच्या सहकार्याने मी ही धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. तर परिस्थिती सध्या खूपच विचित्र आहे. तुम्ही पाहताय सर्व पक्षांचीच, आमचीच असं नाही, सर्वच पक्षामध्ये हलचल आहे. कोणी इकडे जात आहे, कोण तिकडे जात आहे, बरेचसे लोक सोडून जात आहेत. काही लोक फॉर्म भरायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा काही लोक परत येतील किंवा नवीन जी लोक आहेत ती आमच्याकडे येतील. आम्ही त्यांचं स्वागत करू, कारण आम्हालाही शेवटी महाविकास आघाडीमध्ये लढताना एक 40-35 सीट लढायचे आहेत. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, ऑलरेडी इंटरव्ह्यू झालेले आहेत, अजूनही सेकंड राऊंड इंटरव्ह्यू होईल. तर त्याच्यामध्येही आम्ही नवीन जे काय उमेदवार असतील त्यांना आम्ही संधी देऊ. किंवा आमच्या पक्षात जे इतक्या वर्ष आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही पहिल्या आधी प्रामुख्याने संधी देणार आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय की सगळी सत्तेचा गैरवापर, पैशाचा गैरवापर हा तुफान होणार आहे. आताही मागच्याच महिन्यात होऊ घातलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये तुम्ही पाहिलं, मी सावंतवाडी सारख्या आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी प्रभारी म्हणून होतो. त्यामुळे मला खूप जवळून ती निवडणूक तिकडची पाहता आली की शिंदे गटामध्ये आणि बीजेपी गटाने काय बीजेपीने काय हैदोस घातला होता, पैशाचा, सत्तेचा सगळा पुरापूर वापर केला. तर असाही इकडे होईल आम्हाला माहिती आहे. पण तरीही आम्ही आमचे विचारांनी, आमच्या लढवय्या भूमिकांनी आम्ही त्याला सामोरं जाऊ. आणि निश्चितच जनता हे ओळखून चुकलेली आहे खरं खोटं काय. कारण खोटंही जास्त दिवस दडून राहत नाही. चालतं खोटं जोरात ओरडून ओरडून सांगितल्यानंतर ते थोड्या बहुत प्रमाणामध्ये चालतं. पण एक वेळ अशी येते की ते लोकांसमोर येतंच आणि लोक त्याला ॲक्सेप्ट करतात आणि परिवर्तन होईलच नक्कीच. जी आज आमची परिस्थिती आहे ती 20-25 वर्षापूर्वी बीजेपीची इकडे होती. 2005च्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं तर बीजेपीचा एकच नगरसेवक होता. आज आमची परिस्थिती थोडीशी तशी झाली आहे. आम्ही कमबॅक करू, कारण राजकारणामध्ये सगळ्यात बलवान समय होता है, समय बलवान होता. तो समय जो है हर किसी का आएगा. हम भी आशा करते हैं, हम भी दुआ करते हैं कि यस, लोग हमारे साथ हैं, हम भी कम बैक करेंगे और जरूर कम बैक करेंगे. धन्यवाद. कार्यकर्ते वेगवेगळ्या पडलेले तुमच्यातले पण अंतर्गत गट, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन बोट बांधून तुम्हाला आता निवडणुकीला सामोरं जायला लागणार. याच्यात कशा प्रकारचं आव्हान तुम्ही समजता? कारण की बऱ्यापैकी काँग्रेसची वाटाच झाली, त्याला प्रदेशचेच नेते कारणीभूत पडले. प्रदेशचे नेत्यांनी कधी काँग्रेसला आणि नवी मुंबईच्या नेत्यांकडे ढुकून बघितलं नाही, त्याच्यामुळे आज काँग्रेसची अवस्था आली. आता पुन्हा रसातळाला गेलेली काँग्रेस उभी राहावी यासाठी प्रदेशच्या नेत्यांकडून कशा प्रकारचं तुम्ही सहकार्य अपेक्षित करता? निश्चितच काल रात्री माझं पुन्हा एकदा अध्यक्ष साहेबांशी बोलणं झालं. तर त्यांनी मला सांगितलं की प्रदेशवरनं तुम्हाला कुठले नेते हवेत किंवा अजून तुम्हाला प्रदेशवरनं काय मदत हवी आहे ती तुम्ही सांगा. मी अध्यक्षांना सांगितलं की आज दुपारी आमची बैठक होणार आहे. आमचे जे सगळे प्रमुख नेते आहेत, आमच्या मोनिका मॅडम आहेत, नंतर मग संतोष अण्णा आहेत, साळवे मॅडम आहेत, रवींद्र सावंत कुदळे, सगळे जे आमचे जे आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आम्ही आता एक स्ट्रॅटेजी प्लॅन करणार आहोत की नक्की आपल्याला कशाची गरज आहे.
जसे आम्हाला काही राज्य पातळीवरचे नेते इकडे लागतील तर आम्ही त्यांना बोलवणार आहोत, त्यांची मदत घेणार आहोत. आणि त्याचबरोबर अजून जी काही वेगळी स्ट्रॅटेजी म्हणेल, महाविकास आघाडीबरोबर बसल्यानंतर त्यांच्याबरोबर प्रचार करताना आमची त्यांना मदत होईल, त्यांची आम्हाला मदत होईल, त्यांचे काही नेते बोलवून कशी काय त्याची आम्हाला त्याचं मतांमध्ये परिवर्तन करता येईल, याचा आज आम्ही बैठक घेऊ आणि मग त्याप्रमाणे प्रदेश अध्यक्षांना कळून प्रदेशवरून आम्हाला मदत करण्याची जी आहे ती कमिटमेंट आलेली आहे. नवी मुंबईत जरी महायुती सरकार असतं आणि राज्यात जरी महायुती सरकार असतं तरी मात्र बरेचसे प्रश्न आहेत जे सुटलेले नाही. बऱ्याचशा समस्या नागरिकांच्या अद्यापही प्रलंबित आहेत. शहरातले नागरिक असो किंवा पूर्वीचे प्रकल्पग्रस्त असो, तर पूर्वीच्या निवडणुकीला सामोरं जाताना तुमच्या अजेंड्यावर पहिले कोणते मुद्दे असणार आहेत, या मुद्द्यांना घेऊन तुम्ही या निवडणूक करणार. आता तर आमचे सैनिक शिपाई म्हणजे आमचे उमेदवार असणार आहेत, जे आम्ही प्रभागामध्ये ज्यांना आम्ही तिकीटं देणार आहोत. तर त्या प्रभागामधले जे प्रश्न आहेत तेच आता त्यांचा आवाज उठवतील. कारण मी म्हटलं तसं हा वॉर टाईम आहे आता. 15 तारखेला निवडणुका आहेत. त्यामुळे ज्या प्रभागामध्ये, ज्या वॉर्डात जे काही प्रश्न असतील, ते प्रश्न आम्ही आता जनतेच्या दारात घेऊन जाणार. जेव्हा आम्ही दारोदारी प्रचार करणार आहोत, तेव्हा आम्ही तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडू, त्यांचं हे माहिती करून घेऊ, त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या. आणि जे काय आमचे उमेदवार निवडून येणार आहेत, निश्चितच मला वाटतं की आमचे बऱ्यापैकी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि मग त्याच्यानंतर ते प्रश्न महानगरपालिकेला असतील, सिडकोच्या द्वारी असतील किंवा शासनाच्या द्वारी ते जाऊन आम्ही त्या प्रश्नांसाठी नक्कीच लढा देणार आहोत. किती जागा तयारी तुम्ही करताय, किती जागा मागणार आहात, काय एक आकडा ठरवलाय? चालू आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आढावा घेतोय, पण एक साधारणपणे आमची जास्तीत जास्त जागा आहेत त्या महाविकास आघाडीकडे मागणं ची आमची तयारी आहे आणि त्याप्रमाणे प्रायमरी आमचं फोनवर डिस्कशनही झालेलं आहे. 11 जागा सुरुवातीला तर असाच फॉर्म्युला आहे की साधारणपणे 3 मध्ये डिस्ट्रीब्यूट व्हावं म्हणून आणि प्रत्येकाने 30-35 जागा लढाव्या म्हणून. काही वेळेला त्यांचे काही उमेदवार आमच्याकडे येऊन आमच्या चिन्हावर लढतील, अशी तडजोड करूनच आम्ही सगळे एकमताने लढणार आहोत. महाविकास आघाडीचे बरेचसे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले, पण आता त्या नगरसेवकांची जागा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेलेल्या होत्या. तुमच्या जागांवर तुमचा दावा आहे, राहणार आहे का? हो, नक्कीच. नक्कीच. कारण कसं आहे, तुम्ही पाहत असाल की तिकडे वोटर्स, बंच ऑफ वोटर्स जे आहेत ते आजही काँग्रेस पक्षाबरोबर आहेत. व्यक्ती निघून गेली म्हणून थोडा बहुत फरक त्याच्याबरोबर पडत असतो, कारण त्या व्यक्तीबरोबर जे विचारधाराला जोडलेले जे काही त्यांचे 10-15 कार्यकर्ते असतात ते कधी कधी जातात, कधी नाही जात, ते राहून जातात पक्षामध्ये. पण मतदार जे आहेत ते अजूनही काँग्रेस पक्षांबरोबर आहेत आणि हे सर्वांनाच ज्ञात आहे, विरोधकांनाही ज्ञात आहे की बाबा काँग्रेसचे वोटर्स पॉकेट्स कुठे आहेत आणि लोक आज कुठल्या विचारधारेची लोक काँग्रेसला मतदान करणार आहेत. त्यामुळे तो दावा तर राहणारच आहे आणि आम्ही नवीन जागाही त्यांच्याकडनं मागण्या करतो. हा बोल. हो, नक्कीच. म्हणजे 23 तारखेनंतर जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात होईल तेव्हा समोरच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला खूप उलटा पालटी होताना दिसेल. त्यांचे काय समीकरण आहेत ती ते युतीत लढतील नाही लढतील हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु नक्कीच व्हॅक्यूम क्रिएट होईल आणि आम्ही जे आमच्या विचारांबरोबर येणारे लोक असतील आणि निवडून येणाऱ्या ज्या उमेदवार सीटा असतील त्यांना आम्ही संधी देऊ. एक मिनिट बोल, एक बोला नाही. हा, जिल्हाध्यक्ष पक्षांतर करतात, म्हणजे चुकीचं ब्रिफिंग प्रदेशकडे होतंय का, चुकीच्या नेमणुका होत आहेत का? दुसरी गोष्ट, तुम्ही राजकीय वातावरण पाहता तुम्हाला हिंट मिळते की कोण काय करतंय. दोन नगरावर काय असणार आहे नेतृत्व जिल्हाध्यक्ष तुम्ही निवडतात, तुम्हाला या गोष्टी तुम्ही पक्षाला सांगत नाही की आमचं म्हणणं तुम्ही मांडा, त्या म्हणण्यानुसार तुम्ही निवडणूक नेमणूक करा. तर आज असं एक विधानसभा जिल्हाध्यक्ष गेले, आता या निवडणुकीला जिल्हाध्यक्ष गेले, पण पुढे काँग्रेस पक्ष आता राहील मिळेल अशी अवस्था चर्चा व्हायला. सर, इसको जोड़ते एक सवाल है कि इतना जब कांग्रेस पक्ष के नेता नवी मुंबई के लिए कर रहे हैं, तो क्या कारण है कि जो पदाधिकारी और नगर सेवक है वो पक्ष छोड़कर जा रहे हैं? संतोष अण्णा ने आपको पहले ही बताया कि लोगों को लालच दिया जा रहा है और उनको अपना लग रहा है कि यहाँ अस्तित्व जो है हमारा उस तरफ जाएंगे तो टिका रहेगा, तो खुद का स्वार्थ और अस्तित्व टिकाने के लिए वो पक्षांतर कर रहे हैं। उनके पास कोई भी आइडियोलॉजी, कोई भी विचारधारा नहीं है, जिसकी वजह से वो जा रहे हैं। उन्होंने ठान ली है, उनका एक ही टारगेट है कि मुझे हुक और क्रुक नगर सेवक होना है
और वहाँ जा रहा हूँ तो मुझे जो है सत्ता का बल मिलेगा, आर्थिक बल मिलेगा, या उनको अपने पे कॉन्फिडेंस नहीं है, वहाँ जाने के बाद उनको लग रहा है कि मैं चुन के आऊंगा, इसकी वजह से वो पक्ष छोड़ के जा रहे हैं. तर तुम्ही महाविकास आघाडीकडून विचार करताय तर शिवसेना आणि मनसे सुद्धा एकत्र लढण्याची तयारी आहे तर आपण मनसेसोबत घ्या. आता तर आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर चर्चा सुरू आहे. त्या आमच्या बैठका झाल्यानंतर मग ते पिक्चर क्लिअर होईल. पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही लढणार आहोत, एवढं मात्र निश्चित. तर आपण बघतो की आता देशभरात मतदार याद्यांमध्ये फार घोळ चाललाय. नवी मुंबईमध्ये पण हाच घोळ होताना दिसतो. तर यावर काय आपण उपाययोजना काँग्रेस पक्षाने केली आहे का किंवा काय नियोजन केलंय? हो, ह्या जेव्हा त्रुट्या किंवा कमी समोर आल्या होत्या, त्या आमचे रवींद्र सावंत त्यांनी कलेक्टरपर्यंत जाऊन त्याचा खूप मोठा विषय मांडला होता. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांनी रवींद्र सावंत बोलतीलच काय वापरलेला. डबल फुले लावल्या. हो, वरिष्ठांनी त्यांची कान उघडणी केली की हे किती चुकीचं काम झालं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यानंतर पाहिलं असेल तर मतदार यादीमध्ये बदल झाले, त्यामुळे डबल स्टार झालेला आहे. आम्ही तो आवाज उचललेला आहे. किंवा तुम्ही पाहताय की आवाज उचललेला सुद्धा दाबला जातोय. लोकशाही काय आता ह्याच्यामध्ये जिवंत नाहीये. याच्या अगोदरही काँग्रेस पक्ष सत्तेत होता बरीच वर्ष, पण त्यांनी याचा दुर्वापर कधीच केला नाही, कुठल्याही यंत्रणेचा दुर्वापर केला नाही. पण 2014 नंतर तुम्ही बघितलात तर परिस्थिती खूप बदलली गेलेली आहे. ते डायरेक्ट अधिकाऱ्यांवरती असेल, पोलीस यंत्रणा असतील किंवा मीडिया असेल, त्यांच्यावरती डायरेक्ट दबाव टाकून त्यांना धमकवून त्याचा गैरवापर केला जातोय. तर ह्याचाच अर्थ असा आहे की ही लोकशाही संपत आलेली आहे. त्यांना संविधान मंजूर नाहीये, ते संविधानाला धरून काम करत नाहीये. पण काँग्रेस पक्ष अजूनही तोच आहे. किंबहुना काँग्रेस पक्ष पुढे जरी सत्तेत आला तरी संविधानालाच धरून चालेल आणि लोकांच्या भीतीनेच राज्य चालेल. असं नाहीये की आम्हाला जे काय करायचंय ते करू, लोक गेले खड्ड्यात, जे आज चाललंय आज असंच चाललेलं आहे. मतदार गेले खड्ड्यात असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आमच्याकडे यंत्रणा आहेत, आमच्याकडे मशीन आहे, आम्ही हवं ते मॅनिप्युलेशन करू शकतो. तर त्याच्याने काय देश चालणार नाही. आम्ही आजही त्याच विचारांचे आहोत. जेव्हा केव्हा आम्ही पुढे सत्तेत येऊ, आम्ही संविधानाला आणि मतदारांना त्यांचा रिस्पेक्ट करून, मतदारांना घाबरूनच राज्य करू आम्ही. कारण मतदारांची जर भीती असेल तर त्यालाच आपण खरी डेमोक्रेसी जिवंत आहे असं म्हणू. बोला. सीबीडी में ये चर्चा है कि एंड इलेक्शन के मौके पर तन्वी सर जो है वो बीजेपी में प्रवेश करने वाले हैं. इसके बारे में आप क्या कहेंगे? देखो, बोलने वाले बहुत बोलता है, बोलने वालों को आप रुका नहीं सकता है. कोई पीछे से बोलता है, कोई आगे से बोलता है, कोई ऊपर से बोलता है, कोई नीचे से बोलता है. आबा दलवी आज से कांग्रेस नहीं है. जब भी कांग्रेस का प्रवाह था, मजबूत था, जब भी कांग्रेस में था, कांग्रेस का जो तकलीफ का दिन है अभी भी कांग्रेस में. इसके लिए हम लोग ने सब मिल के तय किया है. मुझे बोलते थे अध्यक्ष बनो, हमने बोला नहीं है, आप इनको बनाओ. सबने प्रेशर किया था कि प्रदेश अध्यक्ष से बड़े सब लोग, हमको अभी कोई पद लेने का नहीं, हमने निर्धार लिया था, अपने को काम करना है. हम तो 2 अढ़ाई साल बीमार था, आप लोग सबको पता है. रामचंद्र दलवी एक कांग्रेसी है, एक खानदानी कांग्रेसी है और कांग्रेस के संस्कृति में भला पड़ा है. इसके लिए देखो, दुनिया जो बोलता है उसके लिए हम लोग कुछ नहीं कर सकते हैं. बोलने वाले बहुत बोलने वाले हैं. कल बोलेगा अमित शाह भी कोई दूसरे पक्ष में जाने वाला है, तो आप मानने वाले? बोले मोदी और कोई पक्ष में जाने वाले 15 वर्ष जाने के बाद, आप मानने वाले हैं क्या? इसके लिए कोई सत्य नहीं है. ये सब बोलने का विषय नहीं है. हम लोग कांग्रेस मजबूत है, नहीं में कांग्रेस हम लोग मजबूत करेंगे. ठीक है, अभी थोड़ा हमारा दिन खराब है, सबका सब दिन अच्छा नहीं होता है. आने वाला दिन हमारा अच्छा दिन भी आ सकता है. उसके लिए हम लोग पूर्ण प्रयत्नशील करेंगे. दीघा से बेलापुर तक कांग्रेस को कैसे मजबूत करने का है, लोगों को संगठन को कैसे मजबूत करना है, उसके लिए करेंगे. आपको शायद पता होगा 99 में जब भी कांग्रेस का विभाजन हुआ, न्यू बॉम्बे के अंदर हम लोग 3-4 लोग था गिन के. संतोष शेट्टी था, अनिल कौशिक था, रमाकांत मात्र 4 था. जब भी बोले कि डीआर पार्टी से पकड़ के बड़े बड़े नेते राष्ट्रवादी कांग्रेस में गए थे, ये कांग्रेस खत्म नहीं हुआ. फिर कांग्रेस वो टाइम में 17 लोगों को चुना के लाया. इसके लिए कांग्रेस कभी खत्म हो ही नहीं सकता है. कांग्रेस एक संविधान है, कांग्रेस एक संस्कृति है, कांग्रेस एक जागरूक है.
इसके लिए कांग्रेस को खत्म करने का भाषा कितना भी करेगा, कांग्रेस खत्म नहीं हो सकता है, क्योंकि कांग्रेस की मतदार है और कांग्रेस ने देश के लिए आज़ादी दी है, कांग्रेस के लिए कल्चर दिया है। आज जितना आपका संस्था है, वो IIT हो, IM हो, न्यू बॉम्बे हो, एयरपोर्ट हो, आपका ये अटल सेतु अटल सेतु हो और बड़े बड़े हो, ये कांग्रेस ने बनाया। इन्होंने खाली उसके ऊपर पेंट लगाया। इसके लिए लोगों को पता है आज न्यू बॉम्बे क्या था, क्या बनाया, कौन बनाया, तो आप लोग को पता ही है। इसमें कोई बीजेपी का न किसी का कोई योगदान नहीं है। लोग आपने पूछा जैसा लोग इधर उधर जाते, लोग अपने मतलब के लिए जाता है, उसको के लेने देनी है, स्वार्थ के लिए जाता है लोग, लेकिन उसका सबक आने वाले दिन में हमारा मतदार देंगे। पक्षनिष्ठ होना चाहिए कभी भी, हर आदमी एक ही पक्ष में होना चाहिए। हम लोग भी बहुत लोग ऑफर देते हैं कि आ जाओ, ये करो वो करो। हम सब पार्टी में हम लोग का दोस्त रहते हैं, पहचान रहते हैं, बात अलग है, लेकिन प्रिंसिपल तो एक होना चाहिए। हमारा बाप एक ही है, उसको ये बाप बोलेंगे हम लोग हमारा मतलब के लिए, हमारा फायदे के लिए दूसरे को बाप बोलने वाला कांग्रेस पार्टी नहीं है। कांग्रेस नहीं में मजबूत होगा, अच्छे से अच्छे महाविकास आघाड़ी जो हमारा इंडिया गठबंधन अच्छा से अच्छा सीट लाएगा। जब तक इंडिया गठबंधन को कॉम्प्रोमाइज नहीं करते हुए इनके सरकार बनेगी नहीं, ऐसा मुझे पूर्ण विश्वास है। इसके लिए पत्रकार से हमारा विनंती है, आप लोग, हम लोग गरीब लोग हैं, हम लोग के पास ना सत्ता है, ना ऊपर है, ना नीचे है, ना आजू है बाजू है। इसके लिए आप लोग गोदी मीडिया में बाजू में नहीं जाके आप साक्षात आज जो परिस्थिति है उसके लिए आप मदद करो। जरूर कांग्रेस के लोग चुन के आएंगे। तर क्या आपके धर्मपत्नी बीजेपी में है क्योंकि उन्हें बीजेपी के कार्यक्रमों में देखा गया है? ठीक है, देखो लोकशाही है, लोकशाही में कोई बीजेपी जाता है, कोई दूसरा पक्ष से जाता है, उसके लिए लोकशाही में अपन किसको बोल नहीं सकता है। दूसरा पार्टी में बाप एक आमदार लड़ता है एक पार्टी से, दूसरा बेटा आमदार लड़ता है, वो तो पार्टी में चलता ही है। हर आदमी की एक ध्येय धोरण होता है, हर आदमी की एक थिंकिंग होता है कि कोई किसी पार्टी का कोई लगन रहता है उसमें। हमारा ये प्रिंसिपल ये पार्टी का पड़ता है। एक घर में 4 बच्चे रहते हैं, 4 बच्चे एक समान तो नहीं होता है, अलग अलग बीबीए मिलता है उसको, वो बीबी के अलग अलग विचार होता है। इसके लिए ऐसा कुछ नहीं है, चलता है। जो इलेक्शन का मामला है, विधानसभा इलेक्शन में जो मामला था, हाँ, ऐसा कुछ नहीं है, वो सब बोलने का बात है। हम लोग कांग्रेस को मजबूत करना है, कांग्रेस मजबूत से अच्छा सीट कांग्रेस नहीं मुंबई लाना है। जो हमारा इंडिया गठबंधन है वो उसको सक्सेस करना है और कांग्रेस को मजबूत करना है, ये हमारा ध्येय धोरण है। दरवेळेस जेव्हा जिल्हाध्यक्ष नवीन निवडला जातो हाँ त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स होते आणि तुम्ही एकजूट दाखवता. हाँ मात्र जो जिल्हाध्यक्ष होतो त्याच्या मागे पण पुन्हा कुरघोड्या तुमच्या कार्यकर्त्यांकडून सुरू होतात. हाँ तर यंदा तुम्ही आबा जळगावला हाँ व्यवस्थित बोला ना. कामकाज करण्याची एक मुभा मिनिट. द्याल का? याबाबत कार्यकर्त्यांना काय सांगाल? ऐकून घ्या, माझ्या सर्वांना विनंती आहे, आब्बा दलवी एक एज्युकेटेड आहे, चांगल्या समाजातून आलेले आहेत, कुठलेही त्याच्याकडे मतभेद नाही आहे, त्याच्या नेतृत्वाखाली काम करायला सर्वांना उत्साह आहे। सर्व कार्यकर्ता कालपासून एकदम उत्साहित आहे। तुम्ही मीडियामध्ये बघितलं असेल, ते व्हॉट्सअप मीडियामध्ये बघितलं असेल, सर्व उत्साहिक आहे। पहिला महाराष्ट्र प्रदेशने चूक केला, काय केलं त्याच्याबद्दल आम्ही बोलणं इच्छुक नाही आहे। चूक झाला असेल, सर्व समाजामध्ये, सर्व संस्थांमध्ये, सर्व पार्टीमध्ये चूक होतात, ते आम्ही त्यांना मान्य करतो। ते करायला नाही पाहिजे होता, कोणाच्या दबावाखाली, कोणाच्या डब्बाखाली काही झालं असेल त्याच्यावर आम्ही बोलत नाही आहे। ठीक आहे, आता रामचंद्र दलवीला एक सक्षम नेतृत्व आहे, शांत स्वभावाचा आहे, कधी चिडत नाही आहे आणि सर्वांना घेऊन जाऊ शकतो, एक कॉस्मोपॉलिटन आहे। बघा, लोकशाहीमध्ये आजपर्यंत आता बीजेपी सरकार केंद्र सरकारमध्ये, त्याच्यामध्ये खरा बीजेपी किती आहे? 50 तर आहे क्या? सर्व काँग्रेसमधून दुसऱ्या पक्षातून गेलेले लोक आहे। हे लोकांची इच्छा, हे लोककडे कोणी नव्हता, बीजेपीकडे एकच खासदार होता, सर्व हे लोकांनी सत्तामध्ये आपल्या लोकांना घेऊनच केलेले आहेत। आजी बरोबर आहे, अशोक चव्हाण साहेबांना आमचे नेता होता पूर्वी, अशोक चव्हाण साहेबांनी काँग्रेसला भरपूर दिलेत, त्याच्या वडीलला मुख्यमंत्री केला, त्यानं मुख्यमंत्री केला। आता सर्व घेतल्यानंतर
आम्हाला काही नाही दिला, कुछ नाही बोलना, वो त्याचे दुर्दश आहे. हॅलो, त्याचे कमी पण आहे. तुम्हाला आता तुम्हीच प्रश्न विचारला, अशोक चव्हाणला काँग्रेस पक्षाने काय कमी केला? नाही केला. त्याच्यात करप्शन होता, त्याच्या अंगावर येतात म्हणून काँग्रेस पक्ष सोडला असेल. बघा, नवी मुंबईला जे भ्रष्टाचार चालू आहे त्याला काय वर्षापासून काय नेतृत्वाकडे काँग्रेस आहे, आपला महापालिका आहे, त्याच्या करप्शन किती आहे. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही दर दिवस महापालिकेत बसता, तुम्हाला माहिती आहे. आम्हाला करप्शनसाठी अंकुश लावायचा आहे. आमचे कामगार नेता आहे, हे सर्व आमची बाकी नेता आहे, ते करायचे आहे. नवी मुंबईचे विकास कसा होईल. आज नवी मुंबईच्या हॉस्पिटलची परिस्थिती इतकी वाईट आहे. तुम्ही वाशीला गेला, लोकांना बेड नाहीये. आमच्या हॉस्पिटल होता, काही नेता नाही. नवी मुंबईच्या लोकांना फसवणूक केलं बोललं तर कमी आहे. ते पोर्टिस हॉस्पिटल आहे, महापालिकेने बांधलेलं हॉस्पिटल आहे, त्यांनी हिरानंदाने विकला, हिरानंदाने पोर्टिसला विकला. आमच्या 17 प्लाझा होता. आमचं मीना, डॉक्टर मीना असताना, सुजिता आहे समोर, डॉक्टर मीना असताना ते आमचं हेड ऑफिस तिथे होणार होता. नाहीतर मीना बोलत होती की आम्ही कमर्शियल सेंटर बनवू, 3-4 कोटी महापालिका उत्पन्न होईल. ते पण काय नेत्याने आज मोठं मोठं बोलतात, आम्ही हे केलं, ते केलं, अमुक केलं, तमुक केलं, त्यांनी विकून टाकलं. छानपडा आता एमजीएम हॉस्पिटल होतात, एमजीएम हॉस्पिटल छानपडा हायवे समोर, ते आपल्याला सिडको देत होते. ते काय लोकांची त्यावेळेला डी.आर. पाटीलच्या काँग्रेसमध्ये दबदबा होता. डी.आर. पाटील पुढे जाईल, त्याच्या बाजूला होईल, आमची तिथे दाल शिजणार नाही म्हणून ते कॅन्सल करायला लावला. आता कुठल्या खाडीमध्ये येऊन आपल्याला बसवला. आज हे परिस्थिती इतक्या वाईट आहे. हॉस्पिटलची आपल्याला गरज आहे, एक मेडिकल कॉलेजची, इंजिनिअरिंग कॉलेजची गरज आहे, डिग्री कॉलेजची गरज आहे. आज स्कूल फी भरमसाठ वाढलेले आहेत, स्कूलवाल्यांची, कॉलेजवाल्यांची मनमानी झालेली आहेत. येणारा कॉर्पोरेशन आल्यानंतर त्यासाठी कसा अंकुश लावू शकतो, फी मध्ये कसा कमी होऊ शकतो. नवी मुंबई आज आपल्याला माहितीप्रमाणे बोलतो, आज मीनाचं हॉस्पिटल आम्ही आमची नेतृत्वामध्ये दिलेले आहेत, आमची प्रभागमध्ये दिलेले आहेत. त्यानं बनवताना किती आम्हाला त्रास झाला. पत्रकार सर्व जुने जे पत्रकार सर्व साक्षी आहे, आम्ही काही लोकांना उद्घाटन सुद्धा करून दिलं नाही. आपल्याला माहिती आहे धक्काबुक्की झालं होतं तिथे. आज तिथे परिस्थिती आहे. आता आमची नवी मुंबईला महापालिका आमची झाल्यानंतर पहिला नवी मुंबईच्या लोकांना प्राधान्य देऊ. आज हॉस्पिटल असेल, मीनाचं हॉस्पिटल असेल, आयुर्वेदचं हॉस्पिटल असेल, वाशीचं हॉस्पिटल असेल, याच्यामध्ये चित्ता कॅम्प, गोवंडी, मुंबई, कळवा, मुंब्रा हे लोक भरून जातात. त्याच्यासाठी काहीतरी नियम लावणं हे गरज आहे. त्याच्यासाठी आपलं कुठले नेते कुठले बोलत नाही. नवी मुंबईचे टॅक्स पेअर आपण आहे, नवी मुंबई टॅक्स आपण भरतो. आपल्या लोकांना पहिलं प्राधान्य देऊ. ऍडमिशन असेल, सर्व असेल. आता काय काय कॉलेजेस आहे इथे आपल्याकडे, कॉलेजमध्ये सर्व तुमची माटुंगापासून, मुंबईपासून, डोंबिवलीपासून येतात. नवी मुंबई लोकांना प्राधान्य देण्यासाठी आमदार असेल, मंत्री असेल, कोणी त्याच्यावर विषय घेतच नाहीये. नवी मुंबई लोकांना न्याय मिळत नाहीये, आदर्श लोक त्याचा फायदा घेतात. आम्ही आघाडी म्हणून लढणार आहे, आमची इंडिया गठबंधन आहे, त्याच्याप्रमाणे इलेक्शन लढणार आहे. आमचे काय दिवसमध्ये सीट जर वाटप होईल त्याच्यात काय शंका नाहीये. आजी नाही, निवडून जनता निवडून येणार आहे, आम्ही निवडून देत नाही. जनता, तुम्ही पत्रकार पण आहे, तुम्ही जनता पण आहे, जनता निवडून देतील. नाही, 111 मध्ये आमची महाविकास आघाडी जास्तीत जास्त सीट इंडिया गठबंधन येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. त्याच्यासाठी पत्रकारला विनंती आहे की तुम्ही थोडं आमची बाजू घ्या, थोडं तो आमची बाजू घ्या. आमची काहीतरी सीट तुमच्यामुळे जास्त येतील असं आम्हाला अपेक्षा आहे. शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काही बैठका तुमच्या झाल्यात का? आमची मोस्टली 70% बैठक आमची झालेले आहेत. आता 1-2 दिवसमध्ये काय ग्रीन सिग्नल बाकी होता, काल जिल्हा अध्यक्षला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी काय ग्रीन सिग्नल दिलेले आहेत, ते मुताबिक आज उद्यामध्ये आपण मोस्टली फायनल करणार. आणि प्रहार सुद्धा आपलं बरोबर आलेले आहेत, काल चर्चे झालेले आहेत. वंचित आघाडी आपल्या बरोबर आलेले आहेत, त्याच्याबरोबर आमची चर्चा झाली आहेत.
कालच रात्री माझी खासदार बरोबर चर्चा झालं. बाकी लोकांच्यावर आमची चर्चा चालू आहे. 1-2 दिवसमध्ये निर्णय येईल. जे सक्षम असेल, जे वार्डमध्ये जे सक्षम आहे, जे निवडून येऊ शकतो, त्यांना लोक साथ देऊ शकतो, त्यांना आम्ही तिकीट देणार. आम्ही जितबाजी कुठले करणार नाहीये. आमची इच्छा आहे की काँग्रेसचे जास्तीत जास्त सीट निवडून यावा, इंडिया आघाडी नवी मुंबईची सत्ता स्थापन करावा, यासाठी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ऐकून घ्या, एक पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे, ऐकून घ्या. आपण पक्षश्रेष्ठी पक्ष मोठा नाहीये. जसा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्ष एकत्र होतात, त्यावेळेला आम्हाला पण एकत्र जाणं गरज आहे. स्थानिक स्वराज संस्था इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पूर्ण अधिकार दिले की स्थानिक स्वराज्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल, जसं तुम्हाला काम करू शकतो, तुम्हाला काय फायदा होईल, ते प्रमाणे तुम्ही करण्याचे आदेश पक्षातून आलेले. आतापर्यंत तुम्हाला एक सांगतो, आतापर्यंत नवी मुंबईच्या इतिहासामध्ये नवी मुंबई स्थापन झाल्यापासून काँग्रेसच्या सहकार्याशिवाय महापौर बसलेला नाही. काँग्रेस अगोदरही काँग्रेस बोलवते काँग्रेस संपली, पण काँग्रेस संपलेली नाहीये. येणाऱ्या निवडणुकीत पण तुम्हाला कळेल की काँग्रेसच्या सत्तेशिवाय महापौर बसणार नाही. हे 100% आमचा दावा आहे आणि तुम्हाला तो योग्य वेळेला बरोबर आम्ही दाखवून देऊ.